मित्रमैत्रिणींनो नमस्कार। येणाऱ्या 23 तारखेला म्हणजेच 48 तासांपेक्षाही कमी वेळामध्ये TET 2025 ही परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी फायनल तयारी सर्वांनी केलेली असेल। त्यामुळेच या फायनल तयारी करीत असताना सर्व विषयांची एक थोडक्यात जर रिव्हिजन आपल्याला मिळाली तर एक पास होण्याची गॅरंटी असण्याचे जे प्रश्न आपल्याला वरवर पाहता येतील असे प्रश्न मी आज आपल्यासाठी या फायनल तयारीच्या निमित्ताने घेऊन आलोय। यामध्ये आपण मानसशास्त्र, इंग्रजी, मराठी आणि सामाजिक शास्त्रे असे संभाव्य एकूण 100 पेक्षाही जास्त प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि यामध्ये ते सर्व विषयांचे प्रश्न असणार आहेत। त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपल्याला TET 2000 परीक्षेसाठी पास होण्याची एक निदान गॅरंटेड हमी मिळणार आहे असे मी सांगू शकतो। त्यामुळेच या व्हिडिओला आपण पूर्ण बघावे आणि त्यातील प्रश्नांना आपण वरवर त्यांची उकल करून घ्यावी एवढीच एक विनंती मी आपल्याला करतो आणि एज्युकेशनल मनोहर या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत करून या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करावं अशी एक विनंती करतो। सोबतच ह्या चॅनलवर अशाच पद्धतीचे TETचे बाकीचे इतर विषयांचे व्हिडिओसुद्धा या प्लेलिस्टमध्ये देण्यात आलेले आहेत, ते आपण पाहून घ्यावेत अशी मी आपल्याला विनंती करतो आणि जास्त वेळ न करता आजच्या या व्हिडिओला आम्ही सुरुवात करतोय। तर यामध्ये आपण जवळपास 100 पेक्षा जास्त या सर्व विषयांचे पेपर 2 चे सर्व विषयांचे प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांची उत्तरे सुद्धा आपण फटाफट पाहून घेणार आहोत। तर बघूया, बालकांच्या शिकण्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे वॅगोट्स्की म्हणतो। 4 ऑप्शन आहेत, नैतिकता, अनुवंशिकता, सामाजिकता, मूल्य शिक्षण। तर या 4 ऑप्शनमधून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सामाजिकता। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोळंबी उत्पादन रिकामी जागा या क्षेत्राशी किंवा या क्षेत्रातील क्रांतीशी संबंधित आहे। 4 ऑप्शन आहेत, नील पीत क्रांती, गुलाबी क्रांती आणि चंदेरी क्रांती। तर याचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे गुलाबी क्रांती, ऑप्शन नंबर 3। त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात? 4 ऑप्शन दिले आहेत, 238, 288, 250, 245। तर याचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 250 सदस्य। त्यानंतर क्वेश्चन 4 आहे, 0 अंशाचे अक्षवृत्त म्हणजे रिकामी जागा होय। मग ते रेखावृत्त, प्रकाशवृत्त, विषुववृत्त किंवा कर्कवृत्त यांच्यापैकी काय आहे? तर 0 अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय, ऑप्शन नंबर 3। त्यानंतर इंग्रजीचा प्रश्न आहे बेटा, फाइंड आउट द करेक्ट फेमिनाइन नाउन ऑफ फॉक्स। फॉक्स याचं करेक्ट फेमिनाइन नाउन काय असेल ते तुम्हाला ऑप्शनमधून सांगायचं आहे। 4 ऑप्शन दिले आहेत बघा, फॉक्झेन, शी फॉक्स, विगजेन, फॉक्सेस। तर यामध्ये फॉक्स या वर्डचे करेक्ट फेमिनाइन नाउन आहे ते आहे विगजेन, ऑप्शन नंबर 3। त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह। या ठिकाणी तुम्हाला पक्षी आणि प्राण्यांच्या त्यांच्या आवाजांसोबतच्या जोड्या लावून दिलेल्या आहेत, त्यामधून मिसमॅच झालेली जोडी सांगायची आपल्याला। पॅरट, स्क्विल, फ्रॉक्स, क्रोक, आउल्स, हुट, हॉर्सेस, नी। तर यामध्ये बघा, जी मिसमॅच झालेली जोडी आहे ती आहे पॅरट स्क्विल, कारण पॅरट स्क्रीच करतात आणि म्हणून ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतरचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द मूड दॅट द अंडरलाइन मॉडल ऑक्झिलरी शोज इन द गिव्हन सेंटेन्स। अश्विनी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस। मग कॅन हा शब्द काय दाखवतो? परमिशन, कंपल्शन, ॲबिलिटी, सर्टन्टी। तर कॅन हा शब्द दाखवतो ॲबिलिटी, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर बघा क्वेश्चन 8 पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक। द फर्स्ट रिकामी जागा ऑफ कोविड-19 इज कोल्ड। म्हणजेच कोविड-19चं कोल्ड हे पहिलं काय असेल? साइन असेल का, सिम्पटम असेल का, फीचर्स असेल का, इव्हिडन्स असेल? तर द फर्स्ट सिम्पटम ऑफ कोविड-19 इज कोल्ड, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल। त्यानंतर बघा क्वेश्चन 9, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेही नो सोने वाटे वाहुनिया दूर।
या काव्यपंक्तीमधला अलंकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। तर ही ओळ आपल्याला वाचल्यानंतर असं लक्षात येते की या काव्यपंक्तीमध्ये जो अलंकार आलेला आहे तो आहे ऑप्शन नंबर 2 उत्प्रेक्षा अलंकार। त्यानंतरचा प्रश्न आहे ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आता या काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। 4 ऑप्शन यामध्ये दिले आहेत पहा, अद्भुत, शांत, करुण आणि शृंगार। तर या 4 ऑप्शनमधून या कवितेच्या ओळींमध्ये जो रस आहे तो आहे करुण शृंगार, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय? मग माणिक गोडघाटे आहे, सीताराम गोडघाटे आहे, मिथिला गोडघाटे आहे की राघव गोडघाटे आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव आहे माणिक गोडघाटे। त्यानंतरचा प्रश्न आहे 2 छोटी वाक्ये उभयन्वयी अव्यय यांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? तर 2 छोटी वाक्ये जेव्हा आपण उभयान्वयी अव्ययांनी जोडतो तेव्हा आपण जे चिन्ह वापरतो ते चिन्ह असते अर्धविराम। ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल। त्यानंतर बघा क्वेश्चन 13, मालिनी या वृत्तातील गण कोणते? तर मालिनी या वृत्तातील गण दिलेल्या ऑप्शनमधून येतील। यामध्ये बघा न न म ये ये, न न म ए ए, ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी? लेखन वाचन या कौशल्यांवर भर द्यावा, योग्य आहे। शालेय तासिका मोठ्या कराव्यात, हे अयोग्य आहे, हे टाळण्यासारखी गोष्ट आहे। आणि त्याच्यामुळेच किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की शालेय तासिका मोठ्या करू नयेत, म्हणजे ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील? यामध्ये बघा ऑप्शन दिलेले आहेत आत्मविश्वास प्रशिक्षण, मानसिक तणाव कपातीकरण, निसंवेदीकरण, समूह अन्वेषण। तर वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात जी प्रतिमाने समाविष्ट करता येतील ती असतील बघा, यामध्ये आपल्याला ऑप्शन बघायचे आहेत। ऑप्शन कोणते कोणते असतील ते आपण पहिल्यांदा बघून घेऊया। तर यामध्ये बघा आत्मविश्वास प्रशिक्षण येणार, त्यानंतर यामध्ये मानसिक तणाव कपातीकरण येणार आणि निसंवेदीकरण येणार, समूह अन्वेषण यामध्ये येणार नाही। आणि म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 अ ब आणि क फक्त हे या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यामध्ये बघा बुद्धिमत्तेचे पहिले मापन करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाला जाते? तर बुद्धिमत्तेचे पहिले मापन करण्याचं श्रेय जाते बिने व सायमन यांना, म्हणजे ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये भावना या घटकाशी संबंधित नाहीत? ऑप्शन 4 दिलेले आहेत। 4 ऑप्शनमधून भावना या घटकाशी संबंधित नसलेली जी वैशिष्ट्ये आहेत ती आहेत केवळ शारीरिक प्रतिक्रिया, ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर आहे 18वा बघा, चूज द करेक्ट WH टाइप क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज द आन्सर। क्वेश्चनमध्ये अंडरलाइन केलेला जो पार्ट आहे तो आन्सर येईल अशा पद्धतीचा एक क्वेश्चन तयार करायचा आहे। द कॉम्बिनेशन ऑफ हार्ड वर्क अँड डेडिकेशन इज द की टू सक्सेस। मग यामध्ये इजच्या पूर्वी तो पार्ट आलेला आहे म्हणून त्याला आपण सरळ आणि तो नॉन ह्युमन आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपण व्हॉटने प्रश्न विचारणे गरजेचं आहे। म्हणून आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2 व्हॉट इज द की टू सक्सेस। त्यानंतर बघा 19वा, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइंड इन द गिवन सेंटेन्स। या ठिकाणी बघा जो शब्द आहे तो आहे इफ यू लॅक इन मॅग्निट्यूड, इफ यू लॅक इन मॅग्निट्यूड युअर ऑल वेल्थ इज युजलेस। तर यामध्ये मॅग्नॅनिमिटी या शब्दाचा आपल्याला काय करायचा आहे, अर्थ समजायचा आहे। मग त्याचा अर्थ प्लॅनिंग होतो, मॅनेजमेंट होतो, जनरसिटी होतो की पर्पज होतो, आहे की नाही? तर यामध्ये या मॅग्नॅनिमिटीचा अर्थ होतो जर आपण पाहिला तर तो होतो जनरसिटी। ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल। त्यानंतर रिअरेंज दी जम्बल्ड पार्ट्स विच आर लेबल्ड PQRS टू फॉर्म अ कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स। आता या ठिकाणी बघा PQRS अशा पद्धतीने दिलेलं आहे, तर आपण त्यांना जम्बल्ड ऑर्डरमधून करून पाहूया।
जर आपण याला सरळ करतो म्हटलं तर आपण पहिल्यांदा येस घेऊ शकतो. अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी आहे ना, ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी. त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो ॲक्टेड आउट बिफोर. त्यानंतर आपण घेऊया बिफोर ॲन ऑडियन्स. आणि शेवटी घेऊया आपण ऑफन इन अ थिएटर. म्हणजे आपला जो क्रम असेल तो असेल SRPQ. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर बघा, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली स्पेल्ड वर्ड दिलेल्या 4 ऑप्शनमध्ये ॲलिनेटची ती स्पेलिंग आहे, त्यामधला करेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आपल्याला करता येईल तो असेल ऑप्शन नंबर 3 ALIENAT. ॲलिनेट हे या प्रश्नाचं करेक्टली स्पेल्ड वर्ड असेल. त्यानंतर आहे मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते. मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते, तर या दिलेल्या ऑप्शनमध्ये त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. हे मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य होते. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही देश स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात. मग ते फ्रान्स व इंग्लंड आहे, नॉर्वे व डेन्मार्क आहे, क्युबा व व्हिएतनाम आहे की थायलंड व फिनलँड आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 नॉर्वे व डेन्मार्क. हे देश स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात. त्यानंतर आहे शाहू महाराजांनी इन्फंट्री स्कूल कशासाठी स्थापन केले होते. शाहू महाराजांनी इन्फंट्री स्कूल हे कशासाठी स्थापन केले होते, तर 4 ऑप्शन आहेत. तलाठी शिक्षण देण्यासाठी, लष्करी शिक्षण देण्यासाठी, ग्रामसेवकाचे शिक्षण देण्यासाठी की सुतारकामाचे शिक्षण देण्यासाठी. तर याचं उत्तर आहे इन्फंट्री स्कूल शाहू महाराजांनी स्थापन केली होती लष्करी शिक्षण देण्यासाठी. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, संवेदनांना अर्थ देण्याची व ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणून काय ओळखली जाते, तर संवेदनांना अर्थ आणि ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया ही अवबोध म्हणजे ऑप्शन नंबर 2 म्हणून ओळखली जाते. त्याला आपण अवबोध म्हणतो. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणतं विधान हे निरीक्षण पद्धतीचे फायदे योग्यरित्या सांगतात. यामध्ये ऑप्शन बघा, प्रत्यक्ष वर्तनाचे निरीक्षण करता येते, कृत्रिमतेचा अभाव असतो, नैसर्गिक वातावरणात निरीक्षण करता येते आणि वर्तनाचे वस्तुनिष्ठ नोंद करणे शक्य होते. आता बघा, यामध्ये ऑप्शन आहेत. तर या ठिकाणी जर आपण बरोबर लक्षात घेतलं तर आता आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्यक्ष वर्तनाचे निरीक्षण करता येते हे अगदी योग्य आहे, कृत्रिमतेचा अभाव असतो हेही बरोबर आहे, नैसर्गिक वातावरणात निरीक्षण करता येते हेही लागू पडते आणि वर्तनाचे वस्तुनिष्ठ नोंद करणे शक्य होते. म्हणजे दिलेल्या ऑप्शनमध्ये आपण म्हणू की ऑप्शन नंबर 2 याचे करेक्ट उत्तर असेल, कारण अ ब क ड सर्व बरोबर आहेत. ठीक आहे, आणि म्हणून अ ब क ड सर्व बरोबर ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, 25 पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेला विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात बसतो, तर यामध्ये आपण 2 त्याच्यासाठी ऑप्शन निवडू शकतो. एक आपण जडबुद्धी म्हणू शकतो त्याला किंवा निर्बुद्ध म्हणू शकतो, पण एकच ऑप्शन जर निवडायचं असेल तर ऑप्शन या ठिकाणी 4 निर्बुद्ध हे काय असेल त्याचं करेक्ट ऑप्शन असेल, 25 पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेला. त्यानंतर बघा, जेव्हा बालक साधना चेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजीच्या मते या अवस्थेला आपण काय म्हणतो, तर या अवस्थेला आपण म्हणतो शब्दपूर्व अवस्था. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे. या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह दिलेल्या ऑप्शनमधून आहे नामदेव ढसाळ यांचा. म्हणजे ऑप्शन नंबर 3 नामदेव ढसाळ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. बघा, TET 2018ला हा प्रश्न विचारलेला आहे. आगंतुक, निमंत्रित, सुचिन्ह, अचिन्ह, समर, संगर आणि वामा श्यामा. तर या ठिकाणी जी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी असणार आहे ती असणार आहे आगंतुक आणि निमंत्रित. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील वाक्यामध्ये किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे. एक आहे शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. बघा, शिक्षक शिक्षकांनी 1, मुले मुलांना 2. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू की ऑप्शन नंबर 2 नामांमध्ये सामान्य रूपामध्ये बदल झालेला आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्समधून तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल सेंटेन्स निवडायचा आहे. सेंटेन्स कोणता आहे बघा, इफ यू आर नॉट ॲन इंडियन यू कॅन नॉट बी ॲडमिटेड हे वाक्य आहे. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, 4 ऑप्शनमधून सांगायचं आहे. ओनली इंडियन्स आर ॲडमिटेड,
इंडियन्स अलोन मस्ट बी ॲडमिटेड, नन बट इंडियन्स शुड बी ॲडमिटेड आणि इंडियन्स आर ॲडमिटेड बट अदर नॅशनल्स आर नॉट. तर याचं करेक्ट उत्तर जे यायला पाहिजे, प्रश्न आहे 32वा, याचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 1, ओनली इंडियन्स आर ॲडमिटेड. ठीक आहे. त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. देर इज अ रिकामी जागा ऑफ लॉयन्स रोमिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट. तर या ठिकाणी बघा, लॉयन्सच्या समूहाला काय म्हणतात? त्याला हर्ड म्हणतात का, फ्लॉक म्हणतात, बँड म्हणतात की प्राईड म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 4, प्राईड. देर इज अ प्राईड ऑफ लॉयन्स रोमिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट. ऑप्शन 4 हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 8 या क्रमानुसार तुम्हाला ETS EEDME अशा पद्धतीचे अल्फाबेट्स दिले आहेत. यांना तुम्ही वेगवेगळ्या क्रमानुसार लावून घेऊ शकता. त्या क्रमानुसार लावून घेऊन काय करू शकता, त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू शकता. तर या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्ट करेक्ट उत्तर कोणत्या क्रमाने येऊ शकते ते सांगतो. बघा, आपण जर ऑप्शन नंबर 2 निवडलं म्हणजे दिलेल्या ऑप्शनमध्ये त्याला 3 हा क्रमांक आलेला आहे. पहा, 1 3 2 4 5 7 8 6. तर या पद्धतीने आपण एक मिनिंगफुल वर्ड तयार करू शकतो. जसं 1 2 3 4 5 केले तर ESTEE झालं. त्याच्यानंतर तुम्हाला 7 8 6 घ्यायचं. 7 8 6 म्हणजे MED, तर इस्टिम्ड नावाचा एक वर्ड त्यामध्ये आपण तयार करू शकतो. आणि म्हणून दिलेल्या ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 2 जे या ठिकाणी चुकीने ऑप्शन 3 म्हणून तुम्हाला लिहून दिसत आहे, तर 1 3 2 4 5 7 8 6 हा त्याचा करेक्ट आन्सर असेल. प्रिसेप्ट ऑफ जीजस हा ग्रंथ कोणाचा आहे? तर हा ग्रंथ आहे राजा राममोहन रॉय यांचा. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. श्यामजी कृष्ण वर्मा यांची स्कॉलरशिप मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी इंग्लंडला पुढीलपैकी कोण गेले होते? तर याचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. ऑप्शन नंबर 3. त्यानंतरचा प्रश्न आहे, वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे अरविंद घोष. ऑप्शन नंबर 3, अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे वृत्तपत्र सुरू केले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, श्रीलंकेची नव्याने वसवलेली न्यायिक व वैधानिक राजधानी कोणती? न्यायिक व वैधानिक राजधानी कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, श्री जयवर्धनपुरा कोट्टे. ही श्रीलंकेची नव्याने वसवलेली न्यायिक व वैधानिक राजधानी आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? तर लोपन अध्ययन, गरज शमन, शिक्षा अध्ययन, सुटका अध्ययन. तर यापैकी गरज शमन हा अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान हे फ्लँडर्सच्या आंतरक्रिये विश्लेषणाचा याचा फायदा नाही? प्रत्यक्ष वर्गात न जाता निष्कर्ष काढता येतात, वर्गातील सामाजिक वातावरण अभ्यासता येते, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे, अविभाज्याच्या साहाय्याने शिक्षकास वर्तनात सुधारणा करता येते. तर याचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3, शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे. हा फ्लँडर्सच्या आंतरक्रिये विश्लेषणाचा फायदा नाही असं म्हटलं जाते. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या खालील मर्यादांपैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे? यामध्ये पहिले दिलं आहे अनुधावनाचा अभाव. त्यानंतर दिलेला आहे पालकांची उदासीनता, समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर आणि शैक्षणिक साधनांची कमतरता. तर या दिलेल्या प्रश्नाचे जे उत्तर करेक्ट ऑप्शन असेल, कोणती मर्यादा अयोग्य आहे, तर ती आहे समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर बघा 42वा प्रश्न, खालील स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयीचे कोणते विधान बरोबर आहे? प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अनुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असतात. स्मृती प्रतिमा ही प्राथमिक स्मृती प्रतिमेपेक्षा जास्त तीव्र असतात. स्वप्नातील प्रतिमा सर्व अनुप्रतिमा असतात आणि अनुप्रतिमेची तीव्रता सुरुवातीला कमी असते. तर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे पहिला, प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अनुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असतात. तर नमस्कार सर्वांनी, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की हा अत्यंत 48 तासापेक्षाही कमी वेळ असताना
मी हा एक व्हिडिओ आपल्यासाठी 100पेक्षा जास्त प्रश्नांचा, याच्यामध्ये सर्व विषय आलेले आहेत पेपर 2चे. याच्यामध्ये मराठी आलेलं आहे, इंग्रजी आलेलं आहे, बालमानसशास्त्र आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्र आलेलं आहे. तर असा एक 100पेक्षा जास्त प्रश्नांचा हा एक भडीमार असलेला हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे. त्यामुळे यातील प्रश्नांना समजून घेऊन आपण नक्कीच जो एक बेलो पार स्कोअर आहे 83 किंवा 90 हा एक पार करून घेऊ शकता. कारण बाकीचे काही प्रश्न तर आपल्याला सहज सोपे असतात. ते प्रश्न आपण सोडवून 120 ते 130पेक्षा जास्त स्कोअर आपल्याला मिळवण्यासाठी आपण सहजपणे मार्क्स घेऊ शकता अशी मला आशा आहे. आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघाल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. त्यामध्ये बघा समोरचा प्रश्न आहे, डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? तर याचा अर्थ आहे ऑप्शन नंबर 3, महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग ओळखा. तर बघा ऑप्शन 4 आहे, त्यामध्ये नपुसकलिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग यापैकी नाही. आता वाऱ्याने हलते रान, तर रान या नामाची लिंग कोणते असू शकते यामध्ये? तर ते असेल नपुसकलिंगी, ते रान म्हणतो आपण. आणि त्याच्यामुळेच रान हा शब्द ते असले तर नपुसकलिंगी, तो असला तर पुल्लिंगी आणि ती असेल तर स्त्रीलिंगी. म्हणून या ठिकाणी ते रान म्हणतो. म्हणून या ठिकाणी वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग आहे नपुसकलिंगी. त्यानंतर आहे आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती कोण? तर आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती आहे दिलेल्या ऑप्शनमधून लता मंगेशकर. आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 लता मंगेशकर आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती असेल. त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? 4 ऑप्शन आहेत, भालचंद्र नेमाडे, वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, पु ल देशपांडे. तर या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार न मिळालेली व्यक्ती आहे ती आहे पु ल देशपांडे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा मराठी भाषेचे आद्यकवी कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेचे आद्यकवी या ठिकाणी बघा मुकुंदराज, रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, मायंभट हे 4 ऑप्शन दिले आहेत. परंतु या सर्वांमधून मराठी भाषेचे आद्यकवी ज्यांना म्हटले जाते ते आहेत ऑप्शन नंबर 1 मुकुंदराज यांना मराठी भाषेचे आद्यकवी असे म्हणतात. त्यानंतर बघा प्रश्न आहे 48वा, पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुसकलिंग यामध्ये बदलत नाही? कोणता शब्द आहे की जो पुल्लिंग आणि नपुसकलिंग यामध्ये बदलत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हरिण. हरिण बघा, हरिण, ते हरिण किंवा ती हरिण किंवा तो हरिण असं आपण जरी म्हटलं तरी त्यामध्ये तो बदलत नाही. आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 हरिण या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा इंग्लिशचा प्रश्न आलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिवन ब्लँक. आय विल ट्राय टू कम टू द मीटिंग ॲज सून ॲजच्या नंतर शी आहे, शीच्या नंतर इथे या ठिकाणी ब्लँक आहे बघा, शी रिकामी जागा सॉरी टू मी. आता बघा या ठिकाणी आय विल ट्राय पहिला जो या ठिकाणी जी क्रिया आहे ती फ्युचर टेन्समध्ये आहे आणि त्याच्यामुळे दुसरी क्रिया ही पुन्हा फ्युचर टेन्समध्ये येणार नाही, म्हणजे विल से येणार नाही, सेईंग तर येणारच नाही, त्यानंतर वुड से पण येणार नाही पास्ट टेन्समध्ये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकच ऑप्शन येते ऑप्शन नंबर 2 सेज. आणि म्हणून आपण लिहू शकतो की आय विल ट्राय टू कम टू द मीटिंग ॲज सून ॲज शी सेज सॉरी टू मी. सेज या ठिकाणी तो करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब आपण वापरू शकतो ऑप्शन नंबर 2. त्यानंतर बघा चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. अ पर्सन हू लव्ज बुक्स, असा व्यक्ती जो पुस्तकांवर प्रेम करतो, ज्याला पुस्तके आवडतात, अशा माणसाला काय म्हणतात? अशा माणसाला म्हणतात, सरळ सरळ उत्तर सांगतो मी तुम्हाला, बिब्लिओफाईल. त्याला म्हणतात बिब्लिओफाईल. म्हणजेच 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बिब्लिओफाईल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, चूज द अल्टरनेटिव्ह व्हिच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइंड इन द गिवन सेंटेन्स. हिज स्पीच वॉज फुल ऑफ इलोक्वन्स. आता इलोक्वन्स या शब्दाचा अर्थ होतो दिलेल्या ऑप्शनमधून ऑप्शन नंबर 1 फ्लुएन्सी. फ्लुएन्सी हा इलोक्वन्स या शब्दाचा बेस्ट मिनिंग वर्ड आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर बघा चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग इन द गिवन वर्ड. या ठिकाणी जनरस नावाचा एक शब्द दिलेला आहे आणि त्याचे 4 ऑप्शन दिले आहेत, काइंड, चॅरिटेबल, हेल्पफुल, स्टिंगी. तर काइंड, चॅरिटेबल आणि हेल्पफुल हे सर्वांचा एकच अर्थ होतो, म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो दयाळू किंवा मदत करणारा, आणि जनरसचा अर्थ होतो मदत करणारा. त्यामुळे या 4ही ऑप्शन जे आहेत, 3ही ऑप्शन जे आहेत हे वरचे 1 2 3 हे त्याचे सिमिलर शब्द आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा अपोजिट वर्ड आहे स्टिंगी. ऑप्शन नंबर 4 हा या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने संयुक्त संस्थानाचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 तिसरा.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने संयुक्त संस्थानाच्या जगामध्ये 3रा क्रमांक लागतो। त्यानंतर बघा यंग इंडिया, महान अशोक, छत्रपती शिवाजी ही पुस्तके कोणी लिहिली? लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, महात्मा फुले की रवींद्रनाथ टागोर? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येईल लाला लजपत राय, कारण यंग इंडिया, महान अशोक, छत्रपती शिवाजी ही पुस्तके लिहिणारे कोण आहेत? लाला लजपत राय। त्यानंतर सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? तर सुप्रसिद्ध दासबोध हा जो ग्रंथ आहे हा लिहिला आहे समर्थ रामदास यांनी, म्हणजे ऑप्शन नंबर 2 समर्थ रामदास हा या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पठारामुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहेत? मग तो बुलढाणा पठार आहे का, मांजरा पठार आहे का, बालाघाट पठार की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बुलढाणा पठार। बुलढाणा पठारामुळे गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात? एखादी गोष्ट जशी असते त्यामध्ये आपण क्रमबद्ध क्रमाक्रमाने आपण तिचा अभ्यास करतो आणि नंतर मग आपण तिला आठवतो, तर या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात? सक्रिय स्मरण, मनोवैज्ञानिक स्मरण, बौद्धिक स्मरण की यात्रिक स्मरण? तर या ठिकाणी याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 मनोवैज्ञानिक स्मरण। ऑप्शन नंबर 2 मनोवैज्ञानिक स्मरण हे या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धती होय? बघा तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी पद्धती आहे ना डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली, ती पद्धती कोणती आहे? तर ती पद्धती आहे या ठिकाणी संशोधन पद्धती। ती पद्धती कोणती आहे? ऑप्शन नंबर 1 संशोधन पद्धती। त्यानंतर बघा 59वा प्रश्न आहे, जेव्हा अध्ययनकर्ता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्वानुभवाचा उपयोग करतो तसेच नवीन परिस्थितीशी साधर्म्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीत दिलेला प्रतिसाद तो नवीन परिस्थितीत देतो तेव्हा थॉर्नडाईकच्या कोणत्या उपनियमाचा वापर केला जातो? मग यामध्ये 4 ऑप्शन आहेत बघा, प्रतिक्रियांच्या वैविध्याचा नियम, प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम, मांडणी किंवा रचना आणि घटकांची पूर्वशक्ती। मग या ठिकाणी ऑप्शन कोणते असायला पाहिजे जो करेक्ट ऑप्शन आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे हा नियम आहे प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम। ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते? तर याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 उपचारात्मक मुलाखत। उपचारात्मक मुलाखत हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे। त्यानंतर सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे काय झाले? एक योग्य वाक्प्रचार सांगायचे आपल्याला, तर त्यांचे काय झाले? डोळे भिडले। म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे डोळे भिडणे। हां, खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? अव्यय कुठं बघा, पहिल्यांदा अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असतो। नेहमीच या वाक्याला नेहमीच मदत करतो, कशी मदत करतो? नेहमीच मदत करतो किंवा तयार असतो। कधी तयार असतो? नेहमीच। म्हणजे वाक्यातील क्रियेबद्दल अधिकची माहिती देतो नेहमीच हा शब्द, आणि म्हणून तो असेल ऑप्शन नंबर 4 क्रियाविशेषण अव्यय। 62 काय आहे? क्रियाविशेषण अव्यय, बरोबर। त्यानंतर बघा पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। या ठिकाणी अशुद्ध शब्द हळूहळू, आखणी, प्रतिध्वनी, मुलाखत। तर या ठिकाणी बघा जो अशुद्ध शब्द आहे तो शब्द असायला पाहिजे प्रतिध्वनी, कारण प्रति आणि नंतर त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो ना, काय म्हणतो त्याला, संयोग चिन्ह आणि नंतर ध्वनी असं लिहितो आपण, प्रतिध्वनी, ठीक आहे। म्हणून अशुद्ध शब्द आहे प्रतिध्वनी, ऑप्शन नंबर 3। त्यानंतर पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द सांगा। हय, तुरग, वारू, गज। तर या ठिकाणी गटात न बसणारा शब्द यायला पाहिजे गज। गज म्हणजे हत्ती होतो, आणि हय, तुरग, वारू हे तीनही घोड्याचे नाव आहेत, घोड्याचा अर्थ होतो, आणि म्हणून गज ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा तिला काय म्हणतात? तिला पिलखाना म्हणतात, तिला पागा म्हणतात, तिला गोठा म्हणतात की आरामगृह म्हणतात? तर घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा आहे तिला म्हणतात पागा। ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे। त्यानंतर पुढीलपैकी धातुसाधित विशेषणे कोणती? धातुसाधित फळ, भाजी, वाहती नदी, थोडी पुस्तके, कोणता गाव? तर यामध्ये धातुसाधित विशेषण असायला पाहिजे वाहती, कारण वाहने, वाह आणि त्याला लागलेला आहे ती, म्हणून वाहती नदी
या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? सकर्मक म्हणजे कसं, क्रियापदामध्ये त्यामध्ये कर्ताही पाहिजे आणि क्रियापद पाहिजे, कोणावर तरी क्रिया घडली पाहिजे. गवळी धार काढतो, आंबा नासका निघाला, मला घरी याव्यास रात्र झाली, सुनील उद्या पुण्याला जाईल. मग या ठिकाणी गवळी धार काढतो, गवळी धार काढणारा कोण? गवळी. काय काढतो? धार काढतो. म्हणजे या ठिकाणी कर्ता पण आहे आणि कर्म पण आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. क्रियापद सकर्मक असलेलं वाक्य कोणतं आहे? गवळी धार काढतो. बरोबर. त्यानंतर बघा, नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिव्हन सेंटेन्स. आय विल हेल्प यू इफ यू कम्प्लीट द वर्क. ठीक आहे, इफ यू कम्प्लीट द वर्क, युअर वर्क या ठिकाणी अंडरलाईन केला आहे. आता ते कदाचित माझ्या याच्यामध्ये प्रिंटिंगमध्ये ते अंडरलाईन केलं गेलं नसेल. इफ यू कम्प्लीट द वर्क म्हणजे या ठिकाणी कंडिशन सांगितली आहे. ठीक आहे, कंडिशन सांगितली आहे, म्हणून त्या ठिकाणी बघा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. द चिल्ड्रेन वॉक्ड, द चिल्ड्रेन वॉक्ड, रिकामी जागा गार्डन, सनसेट. ठीक आहे, चिल्ड्रेन वॉक्ड, गार्डन, सनसेट. तर या ठिकाणी बघा ऑप्शनमध्ये दिले आहेत अक्रॉस ॲट, ओव्हर, इन, थ्रू, ॲट आणि इन टू इन. तर या ठिकाणी वॉक्ड थ्रू हा शब्द आपण वापरतो, वॉक्ड थ्रू, आणि म्हणून वॉक्ड थ्रू द गार्डन ॲट द सनसेट. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर. मिसमॅच कसं आहे बघा, टायगर, टायग्रेस, पिकॉक, पिहेन, हॉर्स, मेयर, डक, ड्रेक. या ठिकाणी बघा त्यांनी तुम्हाला एक गुगली टाकण्याचा प्रयत्न केला. टायगर, टायग्रेस बरोबर आहे, मेल फिमेल. पिकॉक, पिहेन मेल फिमेल बरोबर आहे, हॉर्स, मेयर हेही बरोबर आहे, पण डक आणि ड्रेक असं करून त्यांनी तुम्हाला उलटी गुगली टाकली. कशी? डक हा फिमेल आहे आणि ड्रेक हा मेल आहे, आणि म्हणून मिसमॅच्ड पेअर आहे ती ऑप्शन नंबर 4 डक ड्रेक ही यायला पाहिजे. त्यानंतर फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर. येस्टरडे आफ्टरनून वी हॅव बीन स्टीमिंग ओव्हर अ समर एरिया. आता या ठिकाणी बरोबर बघा तुम्ही, येस्टरडे म्हटलं आहे म्हणजे काल म्हटलं आहे, मग येस्टरडे आफ्टरनून काल दुपारी, वी हॅव बीन स्टीमिंग. आता हॅव बीन हा हॅव पास्ट टेन्समध्ये लागतो का? नाही. मग या ठिकाणी हॅव बीन नव्हतं पाहिजे, एकतर तिथं हॅड बीन पाहिजे होता, किंवा त्या ठिकाणी हॅव बीन काढून फक्त स्टीम्ड पाहिजे होता, सिम्पल पास्ट टेन्स पाहिजे होता. म्हणून येस्टरडे आफ्टरनून वी स्टीम्ड ओव्हर अ समर एरिया असं पाहिजे होतं, आणि म्हणून हॅव बीन स्टीमिंग हा ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय आहे? ग्रॅमॅटिकल एरर असलेला पार्ट आहे, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. त्यानंतर बघा, चूज द अल्टरनेटिव्ह व्हिच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. ग्लिस्टन. आता ग्लिस्टन म्हणजे चकाकणे होते, चकाकणे. मग हाईड म्हणजे लपणे, डार्कन म्हणजे काळवडणे, आणि फेड म्हणजे थोडंसं धुसर होणे. मग यांचा अर्थ होईल का? नाही, हे सारख्याच अर्थाचे झाले, आणि म्हणून ग्लिस्टनचा अर्थ होईल ऑप्शन नंबर 1 शाईन. त्यानंतर बघा, पुढीलपैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही म्हणते. ठीक आहे, तर रावा या शब्दाचा समानार्थी नसलेला जो शब्द आहे तो आहे ऑप्शन डी पल्लव हा शब्द रावा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. भुरा हे आत्मकथन खालीलपैकी कोणी लिहिले आहे? भुरा हे आत्मकथन खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? तर भुरा हे आत्मकथन लिहिणारे जे आहेत ते आहेत शरद बाविस्कर, ऑप्शन नंबर 1. भुरा हे आत्मकथन कोणाचे आहे? शरद बाविस्कर यांचं. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा. शिक्षकांनी, तर बघा नी काढला, त्याच्यामध्ये काय राहिलं? शिक्षका आणि टिंब. तर शिक्षका ऑप्शन नंबर 3 हे काय असेल? या ठिकाणी शब्दातील सामान्य रूप असेल. काही पुस्तकांमध्ये सामान्य रूप म्हणजेच डायरेक्ट त्याचं मूळ रूप सुद्धा म्हटलेलं आहे. मग अशा वेळी जर ते असेल तर यामध्ये शिक्षक हा त्याचा सामान्य रूप असायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. पण आपल्या माहितीनुसार शिक्षका, कारण त्याला जो प्रत्यय लागलेला आहे तो काढून आपण जे उरलेलं असते तेच आपण घेतो, आणि म्हणून शिक्षका हे काय असेल? या ठिकाणी त्या शब्दाचं सामान्य रूप असेल, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर साधर्म्यावर आधारित आणि वैविध्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? साधर्म्य आणि वैविध्य. तर साधर्म्य आणि वैविध्य आलं, विविधता आणि सारखेपणा, तर ते कुठं असतात? ते असतात आपल्या दृष्टांत अलंकारामध्ये. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेलं पत्र कोणत्या प्रकारचे असेल? मग त्याला लिहिलेलं पत्र काय असेल? चौकशी पत्र असेल का? अभिनंदन पत्र असेल का?
की कौटुंबिक पत्र असेल की तक्रारपत्र असेल, तर ते कौटुंबिक पत्र असेल. ऑप्शन 3 या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल. त्यानंतर अव्हेर करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर अव्हेर करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो दिलेल्या ऑप्शनमध्ये दूर लोटणे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे. त्यानंतर वाऱ्याहून चंचल मन असते अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता तुम्हाला माहित आहे की ऊन हून आपल्याला माहित आहे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? पंचमीचे, आणि म्हणून पंचमी ही या शब्दाची विभक्ती आहे. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर कल्पित या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. कल्पित म्हणजे काय? कल्पना केलेला. मग कल्पना केलेल्याच्या विरुद्ध काय असेल? तो असेल वास्तविक, आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो? कोणते वर्ण असतात ज्यांच्यामध्ये स्वर शेवटी येतात? मग असे स्वर कोणते वर्ण असतात? ते वर्ण आपल्या सगळ्यांना माहिती आहे चांगल्या प्रकारे. अरे ते व्यंजन असतात. व्यंजनांचाच उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो, म्हणून ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखविला जातो त्याला काय म्हणतात? तर तो संख्या विशेषण असलेलं पहिलं पद कोणतं आहे? कोणत्या समासामध्ये ते आपल्या द्विगु समासामध्ये. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? इतिहासाचे प्रश्न आले बघा. 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर आहे अवंतिकाबाई गोखले यांनी 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व केले. त्यानंतर इतिहासाचे किती कालखंड पडतात? तर इतिहासाचे 3 कालखंड पडतात. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रबोधनाची चळवळ येथे उद्भवली, तर कुठे ती चळवळ उद्भवली? इटली या ठिकाणी. मी एवढ्या फास्ट का बरं घेत आहे? जेणेकरून तुमच्याकडे वेळ जास्तीचा उरावा आणि तुम्हाला तेवढाच इतर अजून अभ्यास करता यावा म्हणून. ठीक आहे. प्रबोधनाची चळवळ कुठे उद्भवली? ती इटली या ठिकाणी उद्भवली. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? तर मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? हे चालू केले धोंडो केशव कर्वे यांनी. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर ते झाले होते दिलेल्या ऑप्शनमधून ऑप्शन नंबर 3 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946 ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा हायड्रोजन वायू हा बाह्यांबरामध्ये असते, तर ओझोन वायू कुठं असते? तर ओझोन वायू असतो हा दिलेल्या ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 4 मध्ये, म्हणजेच स्थितांबरामध्ये. म्हणून ऑप्शन नंबर 4 स्थितांबर ओझोन वायू या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संयुगाने प्रावरण तयार झालेले आहे? कोणता संयुग आहे याच्यामुळे आपलं प्रावरण तयार झालेलं आहे? तर आपलं प्रावरण तयार करणारं संयुग आहेत लोह व मॅग्नेशियम. लोह व मॅग्नेशियम यांच्या कंपाऊंडपासूनच काय झालेलं आहे? प्रावरण तयार झालेलं आहे. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा भूकंपाच्या कोणत्या लहरी ह्या द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकत नाही? तर याचं उत्तर आहे दुय्यम लहरी ह्या द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकत नाही. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर बघा उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे प्राप्त झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणांचा उपयोग करून कोणी प्रयोग केला होता? तर ते होते या ठिकाणी C.H. जड यांनी काय केलं होतं? उजव्या हाताचा सराव डाव्या हाताला किती प्राप्त झाला हे पाहण्यासाठी त्यांनी आरसा व चांदणी या उपकरणांचा उपयोग करून एक प्रयोग केला होता. ठीक आहे. C.H. जड ऑप्शन 1. त्यानंतर एकावेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही जी तत्वे आहेत ही तत्वे असलेले क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? तर ती उपपत्ती कोणती आहे? अभिजात अभिसंधान आहे का? प्रयत्नप्रमाद उपपत्ती आहे की साधक अभिसंधान आहे? तर याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 ती उपपत्ती आहे साधक अभिसंधान. ठीक आहे. त्यानंतर बघा अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी. अगदी बरोबर. त्यानंतर प्रेरकाची तीव्रता कमी करावी. बरं. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, हे बरोबर आहे. वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं. तर यामध्ये बघा तुम्ही जर बरोबर पाहिलं तर तुम्हाला अ आणि क हे बरोबर दिसते, पण ब आणि ड हे चुकीचे आहे, आणि म्हणून आपण या ठिकाणी देऊ शकतो अ आणि क. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 अ आणि क. ठीक आहे. हां. त्यानंतर धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे?
कविता पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही. धारणे बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. उपबोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात. तर धारणेबाबत वैशिष्ट्य योग्य आहे ते वैशिष्ट्य आहे यामध्ये धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा 95वा, अनुवंश व परिस्थिती हे दोन्हीही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? कोणता घटक आहे अनुवंशावर अवलंबून असलेला? तर तो घटक आहे आपला पक्वतेचे वय. ऑप्शन नंबर 2 पक्वतेचे वय हा जो घटक आहे हा फक्त अनुवंशावर अवलंबून असतो. त्यानंतर व्यक्तीच्या जैविक देणगीपासून जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या कोणत्या मानसशास्त्राने केली आहे? तर ते मानसशास्त्र आहेत या ठिकाणी जी ए किंबल यांनी अशी व्याख्या केली की व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजेच व्यक्तिमत्व होय. जी ए किंबल ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? तर ते लक्षण असते या व्यक्ती अस्थिर असतात. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर बघा शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार कोणी मांडला? तर असा विचार मांडला डॅनियल गोलमन यांनी. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजेच काय? तर याचं उत्तर आहे सरळ प्रेरणा. ऑप्शन नंबर 3. कारण प्रेरणेमुळे आपल्याला एक प्रकारे प्रवृत्ती मिळते, वाटचाल करण्यासाठी त्या ठिकाणी दिशा मिळते आणि वर्तनासाठी उत्साह टिकून राहतो आणि म्हणून प्रेरणा ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर कुमारावस्थेमधील कोणते विधान असत्य आहे? तर याचं उत्तर यायला पाहिजे या वयात शब्दसंपत्ती वाढविण्याकडे कल असतो. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. आणि शेवटचा एक प्रश्न आहे एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला. त्यांनी कोणत्या गोष्टीवर भर दिला? तर त्यांनी भर दिला नवक्षमता या गोष्टीवर. म्हणजे ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल. तर असे एकंदरीत मी आपल्यासाठी टोटल 100 प्रश्न बघा टोटल किती प्रश्न आले होते? 100 प्रश्न आपल्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो. आणि या 100 प्रश्नांचा फायदा आपल्याला नक्कीच 23 तारखेला होणार आहे यात काही शंका नाही. त्यासोबतच आपल्याला काही महत्त्वपूर्ण सोपे प्रश्न असतातच ज्यांचा अभ्यास करून आपण काय करू शकता 120 पेक्षा जास्त मार्क्स आपण घेऊ शकता. तर एक आपल्याला शुभेच्छा देऊन मी आजच्या या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करावं अशी एक विनंती करतो. आणि आपल्याला अजून दुसऱ्या विषयाचे व्हिडिओ पाहिजे असतील सेपरेट तर ही प्लेलिस्ट आपण याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहावी अशी एक विनंती करतो. आणि मी आपली आता रजा घेतो. सर्वांना या TETसाठी बेस्ट ऑफ लक देऊन मी आपली रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.